तिकीट कलेक्टर ते वर्ल्ड कप फिनिशर. भारतामध्ये लाखो मुलं क्रिकेट खेळतात, पण त्यांच्यातून फक्त काहीच जण इतिहास घडवतात. आणि त्या इतिहासात एक नाव कायम चमकत राहील, महेंद्रसिंग धोनी. ही फक्त एका क्रिकेटरची गोष्ट नाही, ही आहे एका साध्या मुलाच्या असामान्य प्रवासाची गोष्ट. 7 जुलै 1981, झारखंड, रांची. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला महेंद्रसिंग धोनी. घरात काही खास सुविधा नव्हत्या, ना क्रिकेट अकॅडमी, ना एक्सपेन्सिव्ह कोचिंग. लहानपणी धोनीला क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त आवडायचा. तो स्कूल टीममध्ये गोलकीपर होता. पण एक दिवस त्याच्या कोचने त्याला सांगितलं, विकेट कीपिंग ट्राय कर. आणि इथूनच बदलायला लागली त्याची स्टोरी. धोनीचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती स्टेबल होती, पण लक्झरी नव्हती. स्वप्न होतं इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळायचं, पण रियालिटी वेगळी होती. पैसे कमावणं गरजेचं होतं, घरची जबाबदारी होती. म्हणून धोनीने जॉब घेतली, रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर. दिवसाला जॉब, रात्री प्रॅक्टिस. थकवा असायचा, पण स्वप्न मोठं होतं. बऱ्याच वेळा रिजेक्शन मिळाले, सिलेक्शन होत नव्हतं. पण एक गोष्ट त्याने कधी सोडली नाही, बिलीव्ह इन हिमसेल्फ. 2004 अखेर त्याला इंडियन टीममध्ये संधी मिळाली. पहिला मॅच 0 रन्स. क्रिटिक्स तयार. लोक म्हणाले हा टिकणार नाही. पण पुढच्याच काही मॅचेसमध्ये धोनीने आपली ताकद दाखवली. पाकिस्तान विरुद्ध 148 रन्स, श्रीलंका विरुद्ध 183 नॉट आउट. एका झटक्यात भारताला मिळाला नवीन सुपरस्टार. 2007 इंडियन टीम टफ फेजमध्ये होती. सिनियर प्लेयर्स बाहेर, प्रेशर हाय. आणि त्यावेळी कॅप्टन बनवण्यात आला धोनी. लोकांना डाऊट होता, हा हँडल करू शकेल का? पण धोनीने काय केलं? यंग टीमवर विश्वास ठेवला, फिअरलेस क्रिकेट खेळायला सांगितलं, शांत राहून डिसिजन्स घेतले. रिझल्ट 2007 T20 वर्ल्ड कप इंडिया वन. एकदम नवख्या टीमने इतिहास घडवला. संपूर्ण भारत वाट पाहत होता 28 वर्षांपासून. फायनल मॅच इंडिया वर्सेस श्रीलंका. प्रेशर अनइमॅजिनेबल. धोनीने स्वतःला बॅटिंग ऑर्डरमध्ये वर पाठवलं. स्कोर टाईट, टेन्शन हाय. आणि मग तो मोमेंट आला. धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल. इंडिया लिफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. तो 6 फक्त एक शॉट नव्हता, तो करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा आवाज होता. इतकं यश मिळूनही धोनी कधी बदलला नाही. ना ॲटिट्यूड, ना सिम्प्लिसिटी. आर्मीसाठी रिस्पेक्ट, साधा लाईफस्टाईल, फेमपासून दूर राहणं. तो नेहमीच कॅप्टन कूल राहिला. ही फक्त स्टोरी नाही, ही लाईफ लेसन्स आहेत. टार्गेट मोठं स्वप्न बघा, कन्सिस्टन्सी ठेवा, शांत रहा, बिलीव्ह इन युअरसेल्फ, टीमवर ट्रस्ट ठेवा. आज तुम्ही कुठे आहात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठे जाऊ शकता ते महत्त्वाचं आहे. धोनी तिकीट कलेक्टर होता, पण त्याने स्वतःला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. मग तुम्ही का नाही? तुमच्यातही तीच ताकद आहे, फक्त सुरुवात करा.